विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती करत असताना तुमचा स्कोअर कसा वाढवायचा किंवा तुम्हाला येतात त्यापेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे याबद्दल बोलणार आहोत. मला वाटतं आता मला सर्वजण ओळखत असतील. मी विठ्ठल बडे. माझी निवड PSI म्हणून झाली आहे. मी सध्या सेल टॅक्समध्ये पण जॉईन आहे, पण मी जात नाही, त्याच्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देता येतोय. मी पहिल्या अटेम्प्टला PSI झालो होतो, हे मी अभिमानानं सांगतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या अभ्यासाची पद्धत खूप चांगली होती. माझ्या बॅचला सगळ्यात कमी जागा होत्या संपूर्ण महाराष्ट्रात 260. तरी सुद्धा मी पहिल्या अटेम्प्टला सगळ्यात कमी वयाचा असून, आणि मी काय 12वी पासून MPSC करत नव्हतो. माझं ग्रॅज्युएशन झालं 2013ला. बॅचलर ऑफ फार्मसीचा आणि MPSCचा काहीच संबंध नसतो. त्यानंतर पहिल्याच अटेम्प्टला मला PSIची पोस्ट मिळाली. PSIची पोस्ट मिळाली ते पण माझं ग्रॅज्युएशन झालं पुण्यात आणि मी होतो अभ्यासाला गावाला. कारण माझे काही हेल्थ इश्यू होते, काही पोटाचे आजार झाले होते, मला अजूनही आहेत. तर त्याच्यावर मात करण्यासाठी इकडचं मेसचं जेवण जमायचं नाही म्हणून मी थेट गावाला गेलो. माझे आई वडील तुमच्यापैकी जसे बऱ्यापैकी तुमच्या आई वडील शेती करतात तसे माझे आई वडीलही शेतीच करतात. आमचं घर सुद्धा शेतातच आहे आणि शेतात बसूनच मी अभ्यास केला आणि शेतात बसूनच मी PSI झालो. मैदानी चाचणी सुद्धा मी शेतात केली आणि गावाकडच्या रस्त्यावरच केली. गोष्ट अशी होती की तुमच्यापैकी अनेक जणांना अभ्यासाचा इश्यू असतो आणि त्याचं ते काहीतरी धरून बसतात किंवा नको त्या गोष्टीवर वेळ घालवतात. कामाचं बाजूलाच राहते आणि भलत्याच गोष्टीवर बोलत राहतात. मी शक्यतो पर्सनल गोष्टी सांगत नसतो, पण तरीही आज सांगतोय कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्यातच बसून लोक IAS IPS होतात, PSI होतात, DYSP होतात, पण मग आपण मागं का राहतोय? आपल्याला पोलीस भरतीला सुद्धा इतक्या वेळा का चक्कर काटावे लागतात? तर लक्षात घ्या, आपल्याला स्कोअर कसा वाढवायचा आहे या गोष्टी, किंवा पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला सिलेक्शन कसं झालं पाहिजे, जास्तीत जास्त गुण कसे आले पाहिजे, त्यासाठी काय करायचं, आपल्याला चुका कशा टाळायच्यात, पेपर सोडवताना काय मानसिकता ठेवायची आणि वेळेचं नियोजन कसं पाहिजे, कोणते प्रश्न आधी सोडवायचे, ह्या प्रत्येक गोष्टी आपण बारकाईनं बघणार आहोत. आता चुका कशा टाळायच्या बघा. चुका टाळताना काय होतं, जेव्हा जेव्हा मी MPSCच्या परीक्षा दिल्या, समजा 100 गुणांचा पेपर असेल तर मला घाई असायची पेपर सोडवायची. त्या घाईमुळे मी काय करायचो, स्पीडमध्ये सगळे क्वेश्चन सोडवायचो आणि प्रत्येक वेळेस ते गोल करताना चुकायची. 4-5 तरी गोल मी चुकून यायचो. ते शेवटपर्यंत होतं. ते PSIला होतं, ते STIला होतं, तेच राज्यसेवेला सुद्धा होतं. म्हणजे प्रत्येक परीक्षेत मला ती सवयच लागली होती. किंवा तुमच्यापैकी अनेक जणांचं चुकतं बघा. म्हणजे काय होतंय की तुम्हाला कुठेतरी 20व्या क्रमांकाचा प्रश्न असतो, त्याचं तुम्हाला उत्तर 2 क्लिक करायचं असतं, पण तिथं OMR शीटमध्ये काय होतं, तुमच्याकडून 1लाच गोल करण्यात येतं. हे 4 गोल आहेत तुम्हाला, तर तिथं तुम्हाला 1लाच गोल करण्यात येतं. म्हणून कुठलाही क्वेश्चन पेपर सोडवताना, विशेषतः टेस्ट सिरीज सोडवताना किंवा झालेले क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिकानुसार सोडवताना OMR शीट वापरा. आपल्या महाराष्ट्र अकॅडमीची जी टेस्ट सिरीजचं पुस्तक होतं त्याच्यामध्ये ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली त्यांनी बघितलं असेल की शेवटी अशी OMR शीट दिलेली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कसं गोल करायचं. ठीक आहे. आणि इथं गोल केल्यानंतर तुम्ही घ्या किंवा घेऊ नका, मी पुस्तकाचा बद्दल सांगत नाही, मी OMR शीट बद्दल सांगतोय. ह्याच्या शेवटी एक असा तक्ता आहे बघा की कुठला घटक आहे, म्हणजे मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, ह्याला तुमचे प्रश्न बरोबर आले किती आणि चुकले किती, म्हणजे एकूण प्रश्न आले किती आणि एकूण चुकले किती, ह्याचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला मराठी विषय कच्चा आहे किंवा आपल्याला गणित जमत नाही. हे एकाच प्रश्नपत्रिकेवरून ठरवायचं नाही. तुम्ही 4, 5, 10 प्रश्नपत्रिका सोडवताल तेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट कराल की प्रत्येक वेळेस आपल्या गणितातच मार्क जातात किंवा गणिताच्या विशिष्ट घटकात मार्क जातात, तेव्हा तुम्ही ती प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडून झाल्यावर इथं तुमच्या चुका लिहायचे की माझं चुकताना, लिहिताना, प्रश्नपत्रिका सोडवताना काय चुकलंय, की मी अशा सिली मिस्टेक, ह्याला सिली मिस्टेक म्हणतात, की मला प्रश्न क्रमांक 20वा सोडवायचा होता, त्याचं उत्तर 2 होतं, मी उत्तर पण काढलं, पण गोल करताना मात्र मी 1ला गोल केलं, इथं 2, 3 आणि 4. ही चूक तुमच्यापैकी बऱ्याच जणांची होत असते. त्यासाठी काय करायचं असतं की OMR शीटवरच प्रॅक्टिस करायची. काळा पेनच वापरा. जो पेन तुम्ही शेवटी परीक्षेला वापरणार आहे तसे 2 पेन आणून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती सवय होईल. नाहीतर मग असा पेन घेणार सेलोग्रिपरचा छोट्या साईजचा असा पेन आणि परीक्षेला वापरणार तो जाडावाला काळा पेन. असं करू नका. आधीपासूनच ती सवय ठेवा.
ह्या गोष्टी आता लाईटली वाटतात, नंतर 2-3 मार्क तिथं असेच चुकतात आणि मग मागे यावं लागतं. ठीक आहे, अशी चूक होऊ देऊ नका. पुढची गोष्ट, OMR शीटवर सोडवताना तुमच्या ज्या झालेल्या चुका आहेत किंवा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर काढलेलं असतं, आता ही झाली ही सिली मिस्टेक म्हणतो आपण. पण कधी कधी काय होतं की तुमच्याकडून एखादा आकडा चुकतो. तुम्ही 1992 एखाद्या प्रश्नाचं उत्तर आहे समजा, आणि तुम्ही ते चुकून काय केलं, 1892लाच क्लिक केलं, इथं पर्याय 2लाच भलत्यालाच क्लिक केलं. तर या गोष्टी जर तुमच्या चुकल्या तर त्या लिहून ठेवा. एखादं सूत्र काढण्यात चुकलं, म्हणजे तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं होतं पण तुम्ही काय केलं, सरळ व्याजच काढलं. उत्तर आलं, पर्यायात दिसलं, पण ते तुमच्याकडून वाचण्यात येत नाही. काय होतं, आपल्याला वेळ असतो 90 मिनिटांचा, ठीक आहे, आणि गुण असतात 100, प्रश्न असतात 100, ठीक आहे. मग इथं आपल्याला घाई झालेली असते. त्या घाईमुळं या गोष्टी चुकत असतात आपल्या. त्यासाठी ही प्रॅक्टिस अशीच करायची आहे. आमचे अनुभव आहेत, चांगले अनुभव आहेत, ते तुम्हाला सांगतोय, किंवा आम्ही जिथं चुकलो त्याही गोष्टी तुम्हाला सांगतोय. त्या गोष्टीतून तुम्हाला 100% फायदा होईल. आता बघा, कुठलीही प्रश्नपत्रिका सोडवताना 4 घटक असतात आपल्याला. मराठी, ठीक आहे, जीके, गणित आणि बुद्धिमत्ता. आता आपण जीके मध्ये चालू घडामोडी हा घटक आपण जीके मध्येच पकडतो. अशा वेळेस काय असतं की तुम्ही मराठी आणि जीके आधी घ्या. का सांगतो, जर समजा एखादा प्रश्न आहे, महात्मा गांधींच्या वडिलांचं नाव काय होतं, आता हा प्रश्न तुम्हाला एक तर लगेच येईल किंवा तो येणारच नाही. म्हणजे असे काही प्रश्न असतात की त्यांचं उत्तर एक तर आपल्याला लगेच येतं किंवा ते येतच नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय केलं, इथं गणित नाहीत, इथं वेळ लागत नाही, प्रश्न दिसला की मला आपल्याला कळतं की हा प्रश्न मी कधीच वाचला नाही, ह्याला सोडवण्यात काहीच अर्थ नाही, ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्ही मराठी आणि जीके आधी घ्या. मग भले इथे मराठी तुमचं 60 पासून चालू होईल, 50 पासून चालू होईल, म्हणजे 50-60 पासून मराठी असेल. मराठी आणि जीके घटक आधी घ्या. ते कुठल्याही क्रमाने असतील, सलग असतील तर. सलग नसल्यावर काय करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे. यानं काय होईल, तुमची अॅक्युरसी लक्षात येईल की आपल्याला येतंय काय नाही काय, तुमच्या मनातली जी भीती असते ती जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, समजा मराठी आणि जीके घटकावर जास्तीत जास्त प्रश्न असतात, तर काय होतंय, तुमचे हे प्रश्न सोडून झाले, समजा असं झालं की तुमचे 45 मिनिटं झालेत आणि 45 मिनिटांमध्ये मराठी आणि जीकेचे 60 प्रश्न तुमचे झालेत. अशा वेळेस काय होतं की आपल्या लक्षात येतं की अजून 45 मिनिटं वेळ आहे आणि फक्त 40च प्रश्न तुमचे सोडवायचे बाकी आहेत. कधी कधी 30च प्रश्न असतात गणित बुद्धिमत्तेचे, आणि हे सहज सोडून होतात. तुम्हाला जो गणित बुद्धिमत्तेला जास्त वेळ मिळतो तिथे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो की आता पुरेसा वेळ, आता मी व्यवस्थित सोडवू शकतो. म्हणून कधीही गणित बुद्धिमत्ता जास्त आधी घ्या. भलेही ती MPSCची परीक्षा असेल, सरळ सेवेची असेल किंवा पोलीस भरतीची असेल, जेणेकरून तुमचा वेळ वाचतोय. गणित बुद्धिमत्ता हा घटक मराठी आणि जीके संपल्यावरच घ्या, जेणेकरून तुम्हाला जरी समजा गणित अवघड आलं तरी तुम्हाला ते वेळ तुमचा मॅनेज होईल, ठीक आहे. आता बघा, गणित आणि बुद्धिमत्ता हे घटक सोडवताना प्रश्न 3 टाईपचे असतात. एक असणार सोपे, ठीक आहे, बघितलं का उत्तर कळते, काहीतरी वर्ग संख्या दिलेली असते आणि असं दिलेलं असतं 1, 4, 9, 16 प्रश्नचिन्ह. आता ह्याचं उत्तर तुम्हाला बघितलं कळतं, इथं 25 येणार आहे, ठीक आहे. असे काही प्रश्न असतात ज्याला आपण सोपा प्रश्न म्हणूया. काही थोडे मध्यम असतात आणि काही थोडे अवघड असतात. अवघड, आता सोपे प्रश्न आधी सोडवायचे. समजा तुमचं गणित बुद्धिमत्ता 70 पासून चालू झालं, 70 ते 100 तुमचं गणित बुद्धिमत्ता आहे. ह्याच्यापैकी नजर टाकली का कळतंय की हा प्रश्न आपल्याला येणार किंवा हा वेळ खाऊ, ठीक आहे. हे सोपे प्रश्न आता सोडून घ्यायचे. आता त्या 30 प्रश्नापैकी सोपे प्रश्न 10 असतात, मध्यम प्रश्न 10 असतात, अवघड प्रश्न 10 असतात, असं पकडून चला, ठीक आहे. मग आता होतंय काय, आपल्याला आधी 10 सोपे सोडवायचे, जे दिसतील ते कुठल्याही क्रमाने असतील. भले गणित बुद्धिमत्ता मध्ये असेल, त्यांनी मराठी शेवटी टाकले, कसंही टाकू शकतात, त्यांना कोणीही ऑब्जेक्शन ठेवलेलं नाही. तर अशा वेळेस सोपे प्रश्न आधी घ्या, त्याच्यानंतर थोडेसे मध्यम प्रश्न घ्या आणि अवघड प्रश्न मात्र सगळ्यात शेवटी ठेवा. अवघड प्रश्न शेवटी ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते सूत्र येत नसेल किंवा गोळा मारायचा किंवा ऑप्शन कट करायचे, ABCD मधला एक ऑप्शन कट करायचा आणि अंदाजे शेवटी उत्तर टाकून द्यायचे.
अशा वेळेस तुम्हाला तो वेळ पुरेसा होतो. म्हणजे हे प्रश्न तुम्ही 3 टप्प्यात सोडवा, जेणेकरून काय होईल की तुमचे हे मार्क जाणार नाहीत. कोणते? सोपेवाले तर कन्फर्म येतील, हे 10 पैकी 10. मध्यम मध्ये मी म्हणतो 8च आले आणि अवघड मधले आपल्याला 5 आले तरी आपल्याला पुरेसे मार्क असतात. पैकीच्या पैकी मार्क कोणालाच पडत नाहीत आणि पाडायचे पण नाहीत, आपलं सिलेक्शन होणार आहे. अशा पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता सोडवायचं. जेव्हा तुम्हाला मराठी आणि जीके असतं त्याच्यामध्ये जेव्हा असं वाटतं की हे 5 प्रश्न आपण शेवटी ठेवू, शक्यतो शेवटी काहीच ठेवू नका, कारण आपल्याला वेळ कमी असतो. आणि जर तुम्हाला वाटलं की ऑप्शन कट करून आपण बघू, तर त्या प्रश्नांना खून करा. समजा आपण असं बघूया की 30, 31, 32, 33, 34, 35 अशा क्रमांकाचे प्रश्न आहेत. आता 30वा प्रश्न तुम्हाला येतोय, तुम्ही त्याला खून केली, योग्य उत्तर OMR शीट मध्ये टाकलं त्याला की आमचं हे उत्तर 1 आहे. 32ची केली, त्याला उत्तर तुम्हाला 2 आहे. 31चं ह्याला पण केलं, पण तुम्हाला असं वाटलं की हा प्रश्न जरा अवघड आहे, आपण शेवटी ठेवू, तर ह्याला असं गोल करा, जेणेकरून जेव्हा तुमचा वेळ शिल्लक असेल तेव्हा तुम्हाला ऍटलीस्ट बघता येईल की अरे 32 नंबरचा प्रश्न आपला बघायचा बाकी आहे. नाही तर काय होईल, सगळे सारखेच दिसतील, काहीच कळणार नाही. किंवा ह्याला अशी स्टार करून ठेवा, किंवा 30वा प्रश्न मला शेवटी बघायचा आहे, अशी स्टार असं गोल करून ठेवलं, काहीतरी विशिष्ट खून करून ठेवली की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे प्रश्न शेवटी बघायचे आहेत आणि ते लक्षात ठेवून चला. त्यासाठी आत्तापासून टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, अशा पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता घ्या. आता अजून एक काय होतं की त्यांना पेपर काढणाऱ्यांना एवढंच सांगितलंय शासन निर्णयामध्ये की 100 गुणांचा पेपर असेल, 100 प्रश्न असतील आणि वेळ असेल 90 मिनिटं आणि विषय असतील आपले 4: मराठी, जीके, गणित, बुद्धिमत्ता. एवढाच शासन निर्णय आहे. शासन निर्णय हा 25-25 मार्कांचा कधीच झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला कधीच असा पॅटर्न दिसत नाही, किंवा एखाद्याने टाकलं तरी तो पॅटर्न काय त्यांना सांगितलेलं नाही 25-25चाच काढा. मागच्या वर्षी एखाद्या जिल्ह्याला 25-25 आला म्हणून या वर्षी पण येईल असा कुठलाच लिखित नियम नाही. शासन निर्णय जो DGP ऑफिस कडून निघतो त्याच्यामध्ये असंच सांगितलं फक्त की 100 गुण असतील, 100 प्रश्न असतील, 90 मिनिटं असतील. 25-25च्या पॅटर्न बद्दल काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे तुम्ही कुठलाही पेपर बघा, मुंबईचा बघा, पुण्याचा बघा, पिंपरी चिंचवड बघा, नागपूर बघा, तर तिथं भरमसाठ जीके टाकलेला असतो. आता सरासरी काय होतं तुम्हाला सांगतो मी. जर आपण सगळ्या मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरची सरासरी काढली किंवा या वर्षीच्या सुद्धा काढली, तरी काय होतं बघा, मराठीला साधारणपणे 15 ते 17 क्वेश्चन असतात, जीकेला अगदी 45 ते कधी कधी 55 असतात, आकडा कमी जास्त होतोय. तुमच्या गणिताला पण जवळपास 15 ते 20 क्वेश्चन असतात आणि इथं सुद्धा एक 15 ते 17 क्वेश्चन असतात. मग हे कमी जास्त होतात आणि टोटल 100 गुणांची तुमची परीक्षा होते. ठीक आहे. हा, आता बघा, मिक्स प्रश्न आल्यावर काय करायचं माहिती का. मिक्स प्रश्न म्हणजे काय होतं, कधी कधी पहिला प्रश्न असतो गणिताचा, लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हा बघा, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. पहिला प्रश्न येतो मराठीचा, दुसरा येतो मराठीचा, तिसरा लगेच गणिताचा येतो, चौथा येतो बुद्धिमत्तेचा, पुन्हा मराठीचा टाकते, पुन्हा येतो बुद्धिमत्ता, पुन्हा येतो काहीतरी जीकेचा. ठीक आहे, पुन्हा येतो जीकेचा. अशा वेळेस काय करायचं, जे सोपे सोपे प्रश्न वाटतात, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की पहिला प्रश्न तर सोपा आहे, आला मला, ठीक आहे, हा लगेच सोडवायचा, OMR शीटला गोल करायचा. असं वाटलंय हा मराठीचा काय मला येत नाही, मग तुम्ही त्यावेळेस निर्णय घ्यायचा तुमचा. त्यासाठी आधी प्रॅक्टिस पाहिजे की मला हा दुसरा प्रश्न सोडवायचा लगेच, मला आठवू शकतो का, मग देऊ डायरेक्ट आत्ताच गोळा मारून. मग तुम्हाला गोळा मारायचा तुम्ही मारा किंवा नंतर, तो तुमचा निर्णय असेल. तर हा प्रश्न जे सोपे सोपे ते आधी घ्यायचे. लक्षात आलं का, आधी सोपे प्रश्न पहिल्या टप्प्यात सोडून घ्यायचे. पहिल्या 20 मिनिटातच तुमचे 50 प्रश्न होऊ शकतात जर असे मिक्स आले तर. फटाफट घ्यायची. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला अवघड प्रश्नांना वेळ मिळतो. आता जेव्हा आपण MPSCचा पेपर बघतो किंवा पोलीस भरतीचं सुद्धा हे बघतो, काय म्हणतात त्याला, क्वेश्चन पेपर बघतो. क्वेश्चन पेपरवर ज्यांनी पेपर काढलेला असतो त्यांनीच टाकलेलं असतं
की जर विद्यार्थ्यांना एखादा प्रश्न अवघड वाटला किंवा चुकीचा वाटला तर तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळा, असं एमपीएससीला पण लिहिलेलं असतं. आता म्हणून काय करायचं, सोपे सोपे प्रश्न आधी घ्यायचे, मग मध्यम घ्यायचे आणि मग घ्यायचे अवघड. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवायचे. जे तुम्ही घेतलेत त्याला एक तर खून करा अशी केलेत म्हणून, किंवा जे घ्यायचे राहिले त्याला अशी काहीतरी वेगळी खून करा की बाबा हे घ्यायचे राहिले. दोन्ही खुना करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त एकच कळलं पाहिजे की बाबा हे मी सोडवलेत आणि हे सोडवायचे राहिलेत. आता बघा, समजा तुमच्या समोर असा क्वेश्चन पेपर आहे. आता मुंबईचा पेपर काढू आपण. हा आहे मुंबईचा पेपर. ठीक आहे, आता हा मुंबईचा पेपर आहे आणि हा पेपर तुम्हाला सोडवायचा. तर काय करायचं माहिती का, हा पेपर सोडवताना दिसत असेल बहुतेक, हा तुम्हाला पहिला प्रश्न येतोय. तुम्ही एक तर याला खून करा बरोबरची की जे जे केलेत ते तुम्ही OMR शीटला गोल केले समजा. आता हे संपूर्ण पानावर समजा 10-15 कितीही क्वेश्चन असू शकतात. हे संपूर्ण पान सोडवा आणि मग तुम्हाला जी OMR शीट दिली, चला ह्याच्यातच दाखवतो. आता बघा, हा क्वेश्चन पेपर आहे, हा कुठल्या तरी XYZ जिल्ह्याचा असा पकडूया आपण. एवढ्या पानावरचे क्वेश्चन सोडून झाले, त्याला खुणा केल्या, योग्य उत्तराला खून करा तुम्ही, किंवा मला ह्याला त्याचं उत्तर 3 टाकायचं, हा प्रश्न मला नंतर घ्यायचा, गोल करायचं त्याला. तर ते लगेच क्वेश्चन त्या पानावरचे OMR शीटला गोल करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पेपर. म्हणजे काय होतं, कधी कधी आपण हे 5 प्रश्न सोडवतो, नंतर गोल करू असं म्हणतो, आणि नंतर घाई गडबड झाली असते, आपल्या लक्षात येत नाही, 4-5 क्वेश्चन अवघड सापडतात, मग आपल्याला भीती वाटायला लागती आणि मग आपण गडबडून जातो. त्यापेक्षा त्याचे गोल लगेच करून घ्यायचे, जेणेकरून आपण विसरत नाही आणि आपल्या लक्षात पण येतं की कुठला क्वेश्चन झाला आणि कुठला झाला नाही. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की समजा तुमचे प्रश्न चुकतात, गोल करताना चुकलं, तुम्हाला 2चं उत्तर टाकायचं होतं. समजा 30वा प्रश्न आहे, क्वेश्चन 30, याचं उत्तर तुम्हाला 2 टाकायचं होतं, पण तुम्ही काय केलं, गोल करताना केलं 3ला गोल. ठीक आहे, आता हा प्रश्न चुकलाय. आता हा प्रश्न चुकल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही, अशी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही. त्यामुळं इथं जास्त डोकं चालवायचं नाही. जेव्हा तुमच्या लक्षात येईल एकच गोष्ट करायची, डोकं शांत ठेवायचं. 100 क्वेश्चन आहेत, हा चुकू द्या, 31वा चुकला समजा, आता त्यासाठी आता इथं 3 करायचं होतं पण तुमच्याकडून 4 झालं, लाईनच चुकली, जे काय असेल ती लाईन चुकू नये ह्यासाठी काय करायचं, क्वेश्चन पेपरचा एक पान संपलं की त्या पानावर जे आपण गोल केलेत, म्हणजे जे उत्तर निघालेत आपल्याला, ते लगेच OMR शीटवर काळे करून घ्यायचे. ठीक आहे, आता समजा हे 30 आणि 31 चुकले तुमचं, तर इथं एकच उपाय आहे, डोकं शांत ठेवणे आणि पुढचे प्रश्न व्यवस्थित सोडवणे. नीट लक्ष द्या. गोल करताना चुकल्यावर फक्त डोकं शांत ठेवणं हाच एक उपाय असतो. आता कधी कधी काय होतं, सोपा प्रश्न असतो, जनगण मन हे गीत कोणी लिहिलं. आता आपल्या काय होतं, लक्षात येत नाही, बंकिमचंद्र चॅटर्जी, रवींद्रनाथ टागोर, ऐन वेळी काहीतरी घोळ होतं, चुकलं, आणि तुम्ही लगेच काय करता, क्वेश्चन पेपर 6 तास सतत 1.5 तास तुम्हाला तेवढंच काम असतं, जा मागं ये पुढं. तर असं चुकलं ना, इथं पण तेवढंच डोक्यात ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं. पुढचा प्रश्न चुकला नाही पाहिजे. 100 2 गेलेत पण 98 अजून आपल्या हातात देत, हे 2 चुकले म्हणून गडबडायचं नाही. आता बघा, अवघड प्रश्न येतात कधी कधी काय होतं, तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घेता, पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा, चौथा, पहिलाच प्रश्न येतो काहीतरी सांगा, मग न्यूझीलंडचे पंतप्रधान कोण आहेत. आता न्यूझीलंडचे पंतप्रधान कोण आहेत हे UPSCच्या पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा माहिती नसतं, काहीच संबंध नाही. आपण खूप तर ऑस्ट्रेलियापर्यंत जातो किंवा काहीतरी भलताच देश काढते, सांगा घानाचे राष्ट्रपती कोण आहेत. आता हा प्रश्न कशासाठी टाकलेला असतो की शक्यतो कुठल्याही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळू नयेत, हा त्याचा उद्देश असतो. आता घानाचे सांगा बरं, घानाचे राष्ट्रपती आहे, घाना नावाचा देश हेच आपल्याला माहित नसतं. अशा वेळेस काय करायचं, तो प्रश्न सोडून द्यायचा, कारण तो तुम्हालाच नाही,
तो आम्हालाही येत नाही, तुमच्या हुशार मुलाला येत नाही, आणि युपीएससीतल्या पास झालेल्या विद्यार्थ्याला माहित नसतं. मुळात ज्यानं पेपर काढलाय त्यालाच माहित नसतं. त्याला फक्त सांगितलेलं असतं की 4-5 प्रश्न एकदम अवघड टाक. त्याला माहिती घाना देश कुठे हेच माहित नाही, त्याच्यामुळे त्याचा राष्ट्रपती कोणालाच माहित नसतो, पण तो आपला टाकलेला असतो. मग अशा वेळेस डोकं शांत ठेवायचं की बघा, याचा अर्थ पेपर अवघड आहे, सगळ्यांनाच अवघड आहे, म्हणजे मेरिट कमी लागणार आहे. आपल्याला फक्त काय करायचं, त्या 30 मिनिटामध्ये 90 मिनिटामध्ये 1.5 तासामध्ये डोकं शांत ठेवायचे आणि डोकं शांत ठेवून पेपर सोडवायचे. आता दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न आहे समजा, दुसरा पण अवघड निघाला. हे भलं मोठं गणित दिलं त्यांनी की बाबा शिक्षक आहे, तो 7व्या मजल्यावर राहतो, त्याची बायको डॉक्टर आहे, मग ती तर काय म्हणतात त्याला, तिचं अमुक फ्लोअरवर सुद्धा घर आहे, मग 4थ्या मजल्यावर इंजिनियर राहतो, त्याची बायको शिक्षक आहे, शिक्षिका आहे. या टाईपचा प्रश्न असतो, भला एवढा मोठा प्रश्न असतो, कधी कधी तुम्ही सुद्धा बघितला असेल. तर असा प्रश्न असेल तर तुम्हाला तो प्रश्न येत नाही किंवा त्याला एवढा वेळ लागतो, जर एखादा प्रश्न सोडवायला 3 मिनिटं जाणार असतील तर तो प्रश्न आपल्याला परवडत नाही. मग अशा वेळेस तो प्रश्न सुद्धा सोडवायचा. कधी कधी काय होतं, सोडवायचं नाही, सोडून द्यायचं. कधी कधी काय होतं, तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घेता आणि पहिलेच 5-6 प्रश्न एकदम अवघड असतात. आता पुन्हा तुम्हाला दाखवतो. मुंबईचा क्वेश्चन पेपर आहे पहिलाच, आणि भूमितीचा प्रश्न आहे की घनाची बाजू 4 मीटर आहे, त्याचं दुप्पट केलं तर घनफळ किती पटीने वाढेल. ठीक आहे, म्हणजे ते एक वेळेस ठीक आहे, गणिताचं कोणाला तरी येते. दुसरा प्रश्न बघा काय आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता. आता नाटो नावाची संघटना आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय, त्याचं मुख्यालय कुठं, त्याचे सदस्य कोणते, किती, आपल्याला काही माहिती नसतं. आता चालू घडामोडीमध्ये एखाद्याच्या लक्षात राहतं, बऱ्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याला येत नसतं. अशा वेळेस तो प्रश्न काय होतो, अवघडमध्ये जातो. मग आपल्याला तो प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर गटात न बसणाऱ्या संख्या विचारल्यात मुंबईला, A to Z मध्ये तुम्ही बघितलं असेल कदाचित. तर गटात न बसणारी संख्या पण एवढी विचित्र दिली त्यांनी की लवकर लक्षात येत नाही, किंवा सोपं असतं पण आपल्याला त्यावेळी अवघड वाटतं, कारण आपल्यावर प्रेशर असतो 1.5 तासामध्ये. अशा वेळेस तुम्ही डोकं शांत ठेवायचे, कारण त्यावेळेस तुमच्या जिल्ह्याचं मेरिट हे 70 सुद्धा लागणार असतं. त्यामुळं तुम्हाला जी सवय लागली ना, नाही 90 आणि 92 मार्क घेतो, 90 आणि 92 पेक्षा तुमची निवड होणं महत्वाचं आहे. तुम्ही एमपीएससीचं सुद्धा मेरिट बघा. आता आम्ही जेव्हा राज्यसेवेची परीक्षा द्यायचो तेव्हा कट ऑफ कसं लागलेलं आहे सांगतो मी तुम्हाला. सीसॅट होतं, आता थोडा पॅटर्न बदललाय, सीसॅट आता क्वालिफाईंग केले. म्हणजे एकदा मला स्वतःला 247 मार्क होते तेव्हाही मी बसलो होतो, आणि एकदा 126 ला मेरिट लागलं तेव्हाही मी बसलो. हे दोन्ही 400 पैकी आहेत, 400 पैकी 400 पैकी. म्हणजे काय होतंय, मी जर प्रत्येक वेळेस म्हणलो की नाही मला आता 250 मार्क घ्यायचेच, पण 250ची गरजच नाही ना, तुम्ही एवढ्यातच पास होताय ना. मग काय होतंय, हे लक्षात घ्यायचं की मेरिट हे कधीही कमी जास्त होतं. तुमचं सुद्धा पोलीस भरतीचं बघा, एखाद्या ठिकाणी मैदानी चाचणीचं कट ऑफ लागतं 32 आणि एखाद्या ठिकाणी लागतं 42. जिथं 32 लागलं ह्याचा अर्थ तिथं काय झालंय, तुम्हाला कुठेतरी डांबरी रस्त्यानं पळवलंय, किंवा तुमच्याकडे जागा खूपच कमी होत्या, किंवा तुमच्याकडं काहीतरी असा प्रॉब्लेम झाला असतो की सगळ्यांनाच गुण कमी येतात. तुम्ही असं की अपेक्षा नाही ठेवायची की नाही मला 40च पाहिजेत. 40 असूनही इथं उपयोग नाही, 40 असून इथं उपयोग नाही, त्यापेक्षा इथं 35 असलेले परवडले. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचप्रमाणे तुमचं जेव्हा फायनल मेरिट लागतं समजा 150 पैकी, तिथं सुद्धा अशीच गोष्ट असते. या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या की प्रश्न किती अवघड येतात यापेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आणायचे. त्यासाठी आत्ता व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर डोकं कसं शांत ठेवायचं या गोष्टी आपल्याला सवय लावून घ्यायची, त्यांच्या शिकायच्यात. आता बघा, परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर किंवा 90 मिनिटांमध्ये कसं नियोजन असलं पाहिजे आणि कशी मानसिकता असली पाहिजे. एकच सांगतो तुम्हाला की तुम्ही जेव्हा परीक्षा हॉलमध्ये जाता, तुमच्याकडे 90 मिनिटं आहेत आणि 100 प्रश्न आहेत. तसं बघितलं तर हे सहज सोडवण्याचं गणित आहे. तुम्ही एमपीएससीला बघितलं असेल, 60 मिनिटं असतात, त्याच्यात पण ते मध्येच येतात कोणतरी अटेंडन्स घ्यायला, मध्येच काहीतरी बघायलाच येतात, स्क्वॉड आल्यासारखंच होतं, आणि 100 प्रश्न असतात, ते पण अवघड असतात. पण ह्या विद्यार्थ्यांना ते पण मॅनेज होतं, आणि आपल्या विद्यार्थ्यांना का मॅनेज होत नाही, कारण अभ्यास नसतो, नियोजन व्यवस्थित नसतं, काहीतरी मोगम कोणाच तरी ऐकून चालू केलेलं असतं. आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय,
तुम्हाला पटत असतील तरच तुम्ही त्या फॉलो करा. ठीक आहे. आता इथं काय करायचंय, तुमचं कट ऑफ किती लागणार आहे तुम्हाला माहिती का? एखाद्या ठिकाणी 70 मार्क सुद्धा तुम्हाला पास करून देतात आणि एखाद्या ठिकाणी 80 मार्क सुद्धा तुम्ही पास होत नाहीत. कारण असते हा पेपर अवघड असतो. म्हणजे अवघड पेपर मेरिट कमी, सोपा पेपर मेरिट जास्त. ठीक आहे. इथं मेरिट जास्त लागणार, इथं कमी लागणार. तुम्हाला फक्त तिथं मानसिकता शांत ठेवायची. तुमचे 20 प्रश्न चुकले काय, 30 प्रश्न चुकले काय, त्याचा आणि तुमचं सिलेक्शन होण्याचा काहीच संबंध नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की डोकं शांत ठेवायचंय आणि शांत डोकं ठेवूनच त्याचा पुढचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मानसिकता शांत ठेवायची. सलग तुम्ही 40 प्रश्न सोडवले, सगळे तुम्हाला असं वाटलं की मला येते, तर अशा वेळेस काय होतं की तुम्ही त्या कॉन्फिडन्समध्ये 2 मार्क घालवता आणि मेरिटमधून बाहेर पडता. कारण 40च्या पुढं अजूनही समजा मी म्हणतो तुम्ही 40 प्रश्न सोडवले आणि 40चे 40 तुमचे आलेत, पण अरे बाबा अजून 60 बाकी आहेत. 60चं काय होणार माहिती का? कदाचित त्यांनी जीके सोपं टाकलं, मराठी सोपं टाकलं, गणित भलं अवघड टाकून दिलं. तर अशा वेळेस मात्र तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवघड जातात. त्यासाठी काय करायचं असतं, 1 ते 100 गुण होईपर्यंत डोकं शांत ठेवायचं. त्यासाठीच काय सांगत असतो आम्ही नेहमी की प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेले पुस्तक वाचत जा. ठीक आहे. आता तुम्हाला महत्वाचं सांगतो, एक बुक लिस्ट आहे. बुक लिस्टमध्ये काय होतंय, फक्त एकच एक पुस्तक वाचून जमत नाही. 2, 4, 5 वर्षापूर्वी तसा काळ होता की तुम्हाला 1-2 पुस्तक वाचले की तुम्ही पास होऊन जाता. पण आता काय झालंय, स्पर्धा जास्त झाली, विद्यार्थी अभ्यासावाले विद्यार्थी जास्त झालेत. आता तुम्ही 10वीला पण काय केलं असतं बघा, आपण फक्त 10वीचा विचार करू. शालेय पुस्तकं असतात. ठीक आहे. तुम्ही नवनीत वाचताय, त्यानंतर तुम्ही वर्कबुक असतात त्या वाचताय. हे मी अभ्यासाला विद्यार्थ्यांचं सांगतोय, जे टाइमपास कॉप्या करून पास होणारे असतात त्यांच्यासाठी नाही. तुम्ही हे सगळं वाचताय, स्वतःच्या नोट्स काढताय, आहे का नाही, क्वेश्चन सोडवताय, क्लास लावताय. एवढ्या सगळ्यांची गरज इयत्ता 10वीलाच असते. आता आपण पोलीस भरतीला आलो आहोत, 10वी होऊन 12वी होऊन आता आपण जुने झालो. आता आपल्याला डायरेक्ट नोकरी लागणार आहे. नोकरी सुद्धा 50,000 महिन्याची, ती पण कायमची. आता पेन्शन पण लागू झाले. आणि इथं तुम्ही जर म्हणले फक्त मी एकच पुस्तक वाचन आणि एक पुस्तक वाचून पास होईल. हा, आता बघा, जे तुमचे जुने भाऊ आहेत, जे 2000 म्हणजे कोविडच्या आधी सिलेक्शन झाले, 2020 पर्यंत चाला, तर हे लोकांना एक एक पुस्तक वाचून पास होण्यासारखं होतं. आता ह्यांना म्हणावं, टाग्यांनो तुम्ही या, आता परीक्षा द्या ना, आता पोलीस होऊन दाखवा. कारण काय झाले, हे खूप स्पर्धा जास्त वाढल्यामुळं आता एका पुस्तक वाचून जमत नाही. आता बघा, जर तुम्हाला 2024 मध्ये परीक्षा द्यायच्या असतील, पास व्हायचं असेल, तर पहिली गोष्ट 2023चे सगळे प्रश्न पाठ पाहिजेत. आता बघा, 23च्या प्रश्नपत्रिका खूप सगळ्या बाजारात आहेत, पण झालंय काय, त्याच्यामध्ये विश्लेषणच नाही. म्हणजे काय केलंय, काहींनी काय केलं, फक्त प्रश्नपत्रिका टाकलेत. हे बघा, मुंबईचा पेपर 1 ते 100 प्रश्न. ठीक आहे. दुसरा एक गट आहे, हा एक गट पकडू आपण. दुसरा एक गट असा आहे की यांनी काय केलंय, मुंबईचा पेपर आणि याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता विश्लेषण. मग आता गोष्ट अशी होतीये, जर तुम्हाला फक्त गणित आणि बुद्धिमत्तेची आवश्यकता आहे, तर तुमचं जीके आणि मराठी एवढं चांगलं आहे का? जीके हा घटक सगळ्यात जास्त गुणांना येतो, सगळ्यात जास्त अवघड असतो, त्याची व्याप्ती खूप जास्त असते. तुमचा बुद्धिमत्ता, गणित इकडे एमपीएससीच्या पोरांना आणून दाखवा, मराठी आणून दाखवा, पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात एमपीएससीचे. जे अगदी क्लर्क झालेत लोक, त्यांचं सांगतोय मी. पण त्यांना जीके विषय द्या, जीके विषयाला समजा 50 गुण आहेत, तर तुमच्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याला सुद्धा 45 पडत नाहीत. जिथं की तो बुद्धिमत्तेला 15 पैकी 15 घेतो, मराठीला समजा 20 प्रश्न असतील तर 20 पैकी 20 मार्क तो घेतो, परंतु त्याला जीकेला मार्क पडू शकत नाहीत, कारण जीके घटकच तेवढा मोठा आहे. आणि कसं काय तुम्ही वाचताय मला काय कळत नाही, की फक्त गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण किंवा विश्लेषण नाही. आता बघा, विश्लेषण स्वतः केलेलं काय वाईट नाही, पण तुमचा वेळ जातोय. म्हणजे तुम्हाला त्यासाठी पुन्हा पुन्हा पुस्तक हातात घ्यायचं, ते वाचायचं. आता बघा, हे पुस्तक आहे, आपलं आहे म्हणून घेऊ नका, पण हे 3ऱ्या कॅटेगरीचं पुस्तक आहे. की समजा मुंबईचा पेपर आहे,
1 ते 100 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं सखोल असं विश्लेषण यामध्ये केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही प्रश्न घ्या, 36, 37, 38, 1 ते 100 आणि डिटेल विश्लेषण आहे. यानं काय होतंय की तुमचा अभ्यास चांगला होतोय, चालू घडामोडी अपडेट आहेत, तुम्हाला गणित कळतंय, प्रत्येक गोष्ट सूत्र किंवा अतिशय सुटसुटीत पद्धतीने लिहिली आहे. हे पण पुस्तक चांगलं आहे. हा, आता अनेक जणांचं कन्फ्युजन असं होतं की आमच्याकडे हे आहे 44,000, तर हे का घ्यावं? मित्रांनो, याचं विश्लेषण पूर्ण वेगळं आहे, याचं विश्लेषण पूर्ण वेगळं आहे. ह्याच्या विश्लेषणाच्या टीम आणि गायडन्स आपण मुद्दाम वेगवेगळं ठेवलं होतं की जेणेकरून विद्यार्थ्याला त्या फुलफिल होतील. हे फक्त 2023चं पुस्तक आहे, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या साईजचं आहे. आणि हे मात्र मागच्या 10 वर्षातले गणित बुद्धिमत्ता आहे, आपलं सॉरी मराठी जी की आहे, आणि 2 वर्षाचं गणित बुद्धिमत्ता आहे, तरी ते पुस्तक त्या मानाने लहान आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे पुस्तक एकदा वापरा आणि याचा 44,000 वापरा, कारण ह्याच्यामध्ये काय केलंय, घटकनुसार दिलेत. म्हणजे तुम्ही एखादा घटक वाचला की तुम्हाला ते ऑटोमॅटिक कळायला लागेल. बर, कधीही लक्षात ठेवा, टेस्ट सिरीज असेल, पुस्तक असेल किंवा घटकनिहाय विश्लेषण असेल, 1 ते 100 प्रश्नांचं विश्लेषण असलेलं पुस्तक पाहिजे. ठीक आहे. मग ती टेस्ट सिरीज असेल किंवा तुमचं क्वेश्चन पेपरनुसार पुस्तक असेल. अगदी ते 44,000 प्लस सारखं घटकनिहाय असेल तरी समजा तुम्हाला नुसता प्रश्न दिलाय रे आणि त्याचं विश्लेषणच नाही, तुम्हाला कळतच नाही याचं उत्तर शोधायचं कसं, आलं कसं, तर तिथं तुमचा फायदा होत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे की प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असलेलं पुस्तक वाचा, टेस्ट घ्या किंवा घटकनिहाय प्रश्नसंच सुद्धा तसाच घ्या. ठीक आहे. अजून एक गोष्ट असते चालू घडामोडीची. चालू घडामोडीला मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगतोय की चालू घडामोडीला फक्त स्पेशल पोलीस भरतीसाठी असलेलं हे एकमेव पुस्तक बाजारात आहे. आता ह्याचे वैशिष्ट्य काय आहेत की 2023ला आलेले जे प्रश्नसंच होते ते सगळे ह्यामध्ये टाकलेले आहेत. हे पण तेच सांगतोय मी, ह्या पुस्तकासोबत बाजारात असलेल्या इतर कोणत्याही चालू घडामोडीचं पुस्तक, आता MPSC सिम्प्लिफाईडचं जे पुस्तक आहे चालू घडामोडीचं, अभिनवचं आहे, ते तुमच्या डोक्यावरून जाईल. एवढ्याची गरज नाही. ते राज्यसेवेचं पुस्तक आहे. परिक्रमा हे राज्यसेवेसाठीचं पुस्तक आहे, UPSC साठी. ते पोलीस भरतीसाठीचं पुस्तक नाही. तुमच्या लायकीचं, तुमच्या लेव्हलचं पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे हे पुस्तक राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी वाचावं असं आम्ही कधीच सांगत नाही, कारण हे पुस्तकच पोलीस भरतीसाठी बनवलेलं आहे. 2023चे झालेले प्रश्न आहेत, घटकनुसार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण दिलंय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक घटक कसा आला होता, कुठं प्रश्न आला होता, त्याचं विश्लेषण कसं करायचंय, अजून काय प्रश्न येऊ शकतात. आता इथं बघा प्रश्न निघालाय, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO कोण आहेत. आता हे झालं सत्य नाडेला याचं उत्तर. पण अजून कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत जिथं भारतीय लोक CEO म्हणून काम करतात हे सुद्धा दिले. म्हणजे उद्या याच्यावर बदलून प्रश्न आला तर आपला प्रश्न तो जाणार नाही, याची काळजी घेतलेली आहे. त्यानंतर पोलीस घटक आहे, जो बऱ्याच पुस्तकात अपूर्ण दिला आहे किंवा विद्यार्थ्यांना माहिती नसतं. या सगळ्या गोष्टी ह्या पुस्तकात सुरुवातीलाच दिल्या आहेत. किंवा पोलीस घटक काय आहे, सध्याचे पोलीस प्रमुख कोण आहेत, सध्याच्या महिला DGP कोण आहेत, IPS म्हणजे काय, DYSP म्हणजे काय, PSI म्हणजे काय, त्यांचं प्रमोशन काय असतं, त्यांना स्टार कोणते असतात, त्या अधिकाऱ्यांची रचना कशी आहे, शासन निर्णय काय काय येतं, वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत पोलीस विभागाच्या, त्या सगळ्या शाखा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर सरावासाठी 1 लाइनर प्रश्न आहेत, तसेच 20 सराव संच दिले आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास कसा झालाय हे कळेल. म्हणजे सराव संच क्रमांक 8 आहे, 8 मध्ये 20 प्रश्न दिलेत. तुम्ही ते वेळ लावून अगदी सोडू शकता की हा मला येत आहेत का, ह्याच्यापैकी किती येत आहेत, मग कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, पोलीस भरतीला काय काय लेव्हलचे प्रश्न या आधी आलेत किंवा येऊ शकतात. या सगळ्या घटक व्यवस्थित दिलेले आहेत. तुम्ही हे बघू शकता, इतर पुस्तकांसोबत तुलना करा. असं वाटलं की नाही हे चांगलं नाही ते चांगले, ते घ्या, पण अभ्यासाला कमी पडू नका. वाहन चालकचं सुद्धा तेच आहे. वाहन चालकचे अनेक विद्यार्थी पुस्तकं विचारत असतात. वाहन चालकचं हे पुस्तक आहे. वाहन चालकचं ज्यांनी फॉर्म भरलाय की किंवा ज्यांना असं वाटतं की मला वाहन चालकच करायचंय समजा, किंवा तुमचा असे जिल्हा पोलीस नाही झाल्यावर तुम्हाला वाहन चालक शिवाय कुठलाच पर्याय नाही, त्यापेक्षा आता वेळ आहे, अजूनही कुठं मैदानी चाचणी आलेली नाही, तर तुम्ही वाहन चालकचा अभ्यास पूर्ण ह्याच्यातून करू शकता. ह्याच्यामध्ये पण काय केलेलं आहे की प्रत्येक घटक व्यवस्थित दिला आहे, त्या घटकाची माहिती आहे. त्यामध्ये 2021 आणि 2023 जसं ह्या पुस्तकात फक्त 2023चे प्रश्न, तसं याच्यामध्ये
21 आणि 23चे पण वाहन चालक पदाचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर वाहन चालक विषयी अपडेटेड चालू घडामोडी आहेत. म्हणजे काय होतं, आपल्याला प्रश्न येतो की 2023 मध्ये भारतात अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या किती होती. 2,30,000 लोक मागच्या वर्षी अपघातात मेले. किंवा नवीन कोणते कोणते महामार्ग चालू झालेत, नवीन कोणते कोणते समुद्रावरून पूल तयार झालेत, नवीन कोणती सिस्टीम आले टोल नाक्यासाठी. आता टोल नाका जाऊन सुद्धा जीपीएस ॲडल्ट टोल नाका येत आहेत समजा. किंवा आंतरराष्ट्रीय कोणते मार्ग चालू झालेत. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे सुद्धा पुस्तक तुम्ही दुकानात जा, घ्या. हे महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक, त्याच्यासमोर 4 पुस्तकं ठेवा. तुम्हाला जर वाटलं की हे महाराष्ट्राचं काही चांगलं नाही, ते बडे सर खोटं सांगत होतं, तर तुम्ही ते पुस्तक घ्या. असं काहीच नाही, मी हे सांगतच नाही की माझं घ्या. मी काय सांगतो की हे पुस्तक समोर ठेवा, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही पुस्तक घेऊ शकता. अशा पद्धतीनं महत्वाच्या गोष्टी आहेत. अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या राहिल्या. आपण त्या जे आपले विद्यार्थी आहेत टेस्ट सिरीजच्या बॅचला त्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये, समजा तुमचा मुंबईचा पेपर आहे असं आपण पकडूया, मुंबई पोलीस 2024चा क्वेश्चन पेपर. आता ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत 1, 2, 3 ते इथं 100. तुम्ही एमपीएससीचा पेपर घ्या किंवा पोलीस भरतीचा घ्या, 100 प्रश्नापैकी कमीत कमी 2-3 प्रश्न हे टाकतानाच चुकीचे टाकलेले असतात. जसं आपण किती म्हणलं की आमच्या पुस्तकात बिलकुलच चूक नाही, एखादी चूक तर राहतेच, तसं यांच्याकडून क्वेश्चन पेपरमध्ये चुका राहतात. अशा वेळेस काय करायचंय की तुम्ही ते 2-3 प्रश्न आहेत ते सोडून द्यायचेत म्हणजे सोडवायचे तिथं. पण ठीक आहे, 2-3 प्रश्न जरी चुकीचे आले किंवा अवघड वाटले एकदम, तरी शांत डोक्यानं पुढे जायचं. प्रश्नपत्रिका सोडवताना काय होतं, तिथली जी मानसिकता असते आपली, त्या मानसिकतेमध्ये तुम्ही काय करता माहिती का, पहिला प्रश्न आला सोपा 10 पर्यंत सोपं आलं की लगेच ह्यावेळेस माझं सिलेक्शन झालं पाहिजे, होतंय. आता काय करतो, गावाकडे गेलं का हे मोठा डीजे लावतो, मिरवणूक काढतो. ह्या अशा डोक्यात विचार आल्यामुळे काय होतं की तुमचं पेपरवरचं मन उठतं आणि तिकडे जातं की आता माझं सिलेक्शन झालंय, अजून 90 प्रश्न यायचेत, तुम्हाला मार्क पडायचेत, बाकीच्यांना किती पडते त्याच्यानुसार तुमची लिस्ट लावणार, तुमचं सिलेक्शन होतं का नाही काहीच माहित नाही. मग हे असे फालतूचे विचार डोक्यात येतात. किंवा गेलाय पेपरला मुंबईला किंवा कुठेही गेलाय, स्वतः जिल्ह्यात गेलाय, शेजारच्या जिल्ह्यात गेलाय, आणि ह्याच्या डोक्यात भलतंच ती मुलगी मला लय आवडली, तिचा नंबर घेऊ का, शेजारी बसली ती माझ्याकडे का बघतीये, मग मी तिला आवडलोय का काय, किंवा मुलगी असेल तर वेगळंच, श्रीमंत घरात दिसतोय, पटू का काय. अशा गोष्टी तुमच्या मनात आल्या येतात. समजा नॉर्मल असतात, ते काय ॲबनॉर्मल नाही समजा. तर अशा वेळी तुम्ही ह्या गोष्टी डोक्यातल्या काढायच्यात. कधी कधी काय होतं, तुम्ही 1 ते 10 प्रश्न सोडवताय, 1, 2 इथं 10 पर्यंत समजा, तर होतंय काय, ह्या 10 पैकी डायरेक्ट 6 प्रश्न अवघड असतात. 6 प्रश्न अवघड असतात आणि हे अवघड प्रश्न आले की मग तुमचं डोकं हालायला लागतं. मग अशा वेळेस तुम्हाला ते कळत नाही की काय करायचं. मग असं वाटतं आता ह्यावेळेस माझं सिलेक्शन झालं नाही, आता माझं लग्न होणार होतं, किंवा आता माझं लग्न झालंय, आता मुलांना काय उत्तर देऊ मी, आणि गावातले लोक मला नावं ठेवतील, मला सगळे पोलीस म्हणायचे, मी आता स्टेटस ठेवले त्या आधी व्हॉट्सअपला, आता माझं अवघड झालंय. इथंही लक्षात ठेवा की 6 प्रश्न अवघड आहेत, अजून 90 प्रश्न यायचेत. तुम्ही ह्या 6 अवघड प्रश्नामुळे 90 मार्क हातातले घालू नका. डोकं शांत ठेवायचं, एकदम डोकं शांत ठेवायचे. पेपर सोपा येईल किंवा अवघड येईल, डोकं शांत ठेवायचे. पेपर होईपर्यंत डोक्यात कुठलेही विचार आणायचे नाहीत, कोणाला पाठवायचं नाही, लग्नाचं नाही, लोक काय म्हणतील ह्याचं नाही, स्टेटसचं नाही, बस लागन का नाही, सामान चुरलं काय, मोबाईलमध्ये काय आहे काय, चिठ्ठी लिहून आणू काय, असं काहीही डोक्यात आणायचं नाही. डोकं एकदम शांत ठेवायचं आणि व्यवस्थित पेपर द्यायचा. ठीक आहे. आता बघा, मैदानी चाचणीला तुम्हाला एखाद्याला जास्त मार्क येतात, म्हणून काही लोक काय करतात, एकदम गडबडून जातात की आता काय नाही, मला 10 मार्कांचं लीडच आहे, आता माझं होतंय, आणि ते निवांत राहतं त्या लेखी परीक्षेच्या काळात, जिथं अभ्यास केला पाहिजे त्या काळात. तर त्याचं बिलकुल डोक्यात आणू नका. पहिले या ना, सन्मानानं जगता येईल. कुणी म्हणून हा पुणे जिल्ह्यात पहिला आला होता बरं का, सगळीकडं क्लासवाले तुम्हाला फोटो मागतील, तुमच्या गावात बॅनर लागतील किंवा पुण्यात पहिला आलाय. पण त्यासाठी तुम्ही परीक्षेकडे, लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. OMR शीटवरच सोडायच्या त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतोय मी. बाकी गोष्टी आहेतच तुम्हाला माहित. कुठलेही टेस्ट सिरीज एक तुम्हाला सांगतो, टेस्ट सिरीज आपली आहे
महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवर आहे. 50 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टचं PDF स्वरूपात विश्लेषण आहे 1 ते 100 प्रश्नांचं, आणि त्याचं व्हिडिओ विश्लेषण सुद्धा आहे, ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर वाटलं फायद्याचे तर लावा. काही व्हिडिओ फ्रीमध्ये आहेत, त्यामध्ये तुम्ही ते बघून तुम्हाला लक्षात येईल की हा काय शिकवतायत काय नाही शिकवत. याप्रमाणे अभ्यास करा, महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की मी इथं प्रमोशनला आलो नव्हतो, पण सध्या मार्केटमध्ये सगळ्यात चांगले पुस्तकं हे फक्त महाराष्ट्र पब्लिकेशनच बनवतं. तुम्ही दुकानात जा, स्वतः बघा, तुलना केल्यावर तुमच्या लक्षात येईल की यांचेच पुस्तकं चांगले असतात, ते आपल्या फायद्याचे आहेत. ठीक आहे, सगळ्यांना शुभेच्छा. व्यवस्थित प्लॅन करून हे करा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. आमच्या अनुभवाचा आम्ही जे जीव तोडून तुम्हाला सांगतोय, कंटेंट बनवतोय, त्याचा 100% तुम्हाला फायदा होईल. फक्त तुम्ही मन लावून तयारी केली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.